भक्तीचा सोहळा साजरा होत असताना या गावचे सुपुत्र श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांची 50 बाबाचा जन्मोत्सव आणि जगदंबा मातेचा नवस म्हणून त्याही ग्रामस्थांची आणि मोठा देवस्थानची अतिशय प्रबल इच्छा दीप प्रज्वलन झालेला आहे। सत्कार होईल सर्व मान्यवरांचा। तो सप्ताह गडावर 7 दिवस होईल। त्यापूर्वी फक्त आपल्याला कल्पना म्हणून 11 जानेवारी 2000 वामनभाऊ महाराजांची श्री क्षेत्र जैनाथ गड या ठिकाणी अशाच साहेबांनी दत्तक घ्यावा याचा अर्थ हा समाज म्हणतात की हे जग एका स्त्रीने निर्माण केलेलं आहे, आदि पराशक्तीने निर्माण केलेलं आहे। ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो। कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते वामनभाऊ कडून शिकावं। आणि आपल्या जीवनामध्ये एक वैभव असताना सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वाचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे। संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे। आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत, ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळ मुक्त करणार आहोत। आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे सुरचंडा की या ठिकाणी 21 TMC पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं, पण ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की 7च TMC पाणी आहे, उरलेलं पाणी ऑलरेडी पळवलेलं आहे। पण आता काळजी करू नका, आता जे कृष्णा कोयनेला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे। आणि या मे महिन्यामध्ये त्याचं टेंडर देखील आम्ही काढतो, ज्यातनं हे सगळं पाणी त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मराठवाडा